रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी तो हा विठ्ठल बरवा आरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी तो हा विठ्ठल बना 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 बरवा तो हा माधव बरवा हरी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर पापर खुमा देवीवर 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 सर्व सुखाचे आदर वापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आदर बापर भुवा देवीवर हरी हरी जय जय राम हरि जय 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 राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम ते बी मॉनिटर थोडं पुढे घ्या ना भाऊ मॉनिटर दोन्ही लांब ठेवले पहिली गोष्ट आणि शाईला आवाज द्या हॅलो हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदास सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते आते 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 परिमी चुकीन हरि भक्ती परिमी चुकीन हरि भक्ती परिमी न चुके हरि भक्ति परिमी न चुके हरि परिमी न चुके हरि भक्ति परिमी न चुके हरि भक्ति वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग सदा संग हरिदासा सदा संग हरिदासा सदा संग हरिदासा नामा म्हणे
कमळावती नामावली कमलावती नामावली कमळावती नामावली कमलावती हे जिजावी पुढता पुढती हे जिजावी पुढता हे पुढती जावी पुढता पुढती हे जावी पुढता पुढती हे जावी पुढता पुढती वास द्यावा पंढरीला वास द्यावा पंढरीला सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा संग हरिदासाचा रंग हरिदासाचा रंग हरिदासाचा हरिदासा ढोपार कुमार ढोपार कुमार जय ढोपार कुमार ढोपार 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 बरोबर आहे ना काळी अकलाय ना हरी प्रथम चाल या ठिकाणी आपल्या परिसरातील भूषण संगीतरत्न बबन महाराज बळे आणि त्यांना पाठीमागं साथ करतील अमोल महाराज बळे आणि या ठिकाणी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मृदंग मार्तंड भरत अण्णा पठाडे यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. भरत अण्णा आणि मी आम्ही एकाच गुरुजीकडे शिक्षण घेतलेलं आहे आणि आपलं भाग्य आहे आज की महाराजांमुळं अण्णांचं वाजवून या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आपल्या गावामध्ये अण्णा या ठिकाणी पहिल्यांदाच आलेत त्यामुळं पुन्हा एकदा अण्णा करता टाळ्या वाजवा सगळ्यांनी. अतिशय गोड मृदंग वादन कशा प्रकारे असतं हे तुम्हाला आज ऐकायला मिळणार आहे. या ठिकाणी गोड चालू होईल आता. चाटीचा बेस कमी करून थोडा ट्रबल आणि गेन द्या बरं, याला कडक करा थोडं चाटीला. हॅलो 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 बेस कमी कर, गेन ट्रबल दे म्हणजे गोंगाट होणार नाही.
चरण सेवा चरण चरण सेवा अखंडित
हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. जन्म हो का भलते याती, जन्म हो का भलते याती, परी मी न चुके हरी भक्ती, वास द्यावा पंढरीचा हरी सदा संग हरिदासाचा. नामा म्हणे कमळापती, नामा म्हणे कमळापती, हेची द्यावी पुढता पुढती, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. श्री संताची या माता चरणा बरी संताची या माता चरणा, श्री संताची या माता चरणा, श्री संताची या माता चरणा, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा, विश्रांती पावलो संभाळा, विश्रांती पावलो संभाळा, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा, उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, जय गावी केला वास त्याशी नसा उदास विढल. पुंडलिक वरदा ज्ञानदे हरा हेची देवा पै मागत, हेची देवा
पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडकी संत वैराग्याची मूर्तिमंत पुतळे जगाचा मालक विश्वाचा भरण पोषण करता जगाच्या मालकाचे ही लाडके लढीवाळ असणारे वैराग्य मूर्ती देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पूर्व अवतार आणि देवाचे लढीवाळ भक्त प्रेम शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा मागणीय स्वरूपातील असून तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून जगन्य त्या भगवान परमात्म्याकडं तुझी आम्हाला सेवा घडावी आणि तुझ्या दरबारात कायम वास्तव्य मिळावं मग ती कोणती बी जात असून कोणता बी धर्म असून तुझ्या दारात आम्हाला सेवा आणि तुझ्या चरणाची सेवा आम्हाला घडावी अशा स्वरूपाची मागणी म्हणजे हा अभंग आहे विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या 80 मागा कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे अरणगाव नावाचं गाव आणि या अरणगाव नावाच्या पवित्र गावामध्ये अरण्येश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये मंदिरामध्ये आपण किम निमित्त उपस्थित आहात आपल्याला सर्वांना माहिती जवळजवळ गेल्या 23 वर्षापासून अविरतपणे जोपासली जाणारी ही परंपरा महान संत शिरोमणी श्री संत सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याचं आणि प्रेम शिरोमणी श्री संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याचं औचित्य साधून गेल्या 23 वर्षापासून अविरतपणे हा उत्सव या ठिकाणी संपूर्ण होतोय म्हणजे आता जवळजवळ रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारा आपला हा उत्सव आहे मला वाटतं 5 दिवसाचा आहे का बरोबर आहे का नाही 5 दिवसाचा आहे एक पुढच्या वर्षी 5 दिवस करणार पण त्याच्या पुढच्या वर्षी 8 दिवसाचा करायचा लक्षात आलं का नाही म्हणजे 2 तप पूर्ण झाल्यावर त्याला कसलं म्हणते रौप्य महोत्सव म्हणते मग ती 5 दिवसाचा करायचा लक्षात आलं का नाही असा हा 23 वर्षापासून अविरतपणे उत्सव संपन्न होतोय माझा योग चांगला की ग्रामस्थ मंडळीचं प्रेम सावता महाराज सप्ताह संयोजक कमिटीचं प्रेम आणि त्या प्रेमाची पावती म्हणून ही सगळी मंडळी आमचे परममित्र ओम महाराज ननवरे त्यांच्या प्रेमातून आणि सर्व सप्ताह कमिटीच्या प्रेमातून सेवेचा योग माझ्या वाट्याला आहे त्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात आमचे बबन महाराज म्हणजे जुन्यातलं जुनं मुरलेलं लोणचं आहे लक्षात आलं का नाही बबन महाराज म्हणजे कसं आहे मुरलेलं लोणचं कसं असते कुंकून बी तोडून खा गोड लागते का नाही तसं तुम्ही कसलं बी म्हणान काय बी कसं बी असू द्या ती कुठल्या बी भीमशी महाराजासारखं काम आहे चौकोनी चिराय बबन महाराज म्हणजे लक्षात आलं म्हणजे कसल्याची बी बोहण जिरवायची ताकद आहे मग कसल्या बी टाईट कपड्यावाला येऊ द्या आणि कसला बी येऊ द्या लक्षात आलं का नाही मुरलेलं लोणचं जुनेत बबन महाराज आमच्यासाठी प्रेरणादायी त्यांचं जीवन आहे आमची ही सगळी यांचं काय हनुमंत महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद आमचे अशोक महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत अमोल महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आमचे मित्र अमोल महाराज बळे अंकुश महाराज ओम महाराज परिसरातून आलेले सर्व गुणवान भरत महाराज पठाडेंची आज योगागण उपस्थिती त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की आज आपण या गावामध्ये येऊन गावाला धन्य आणि पवित्र केलं आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो आपण सर्व या ठिकाणी माता भगिनी पुरुष मंडळ गावातून आणि बाहेर गावून आलेल्या सर्व मंडळीला मनापासून धन्यवाद देतो चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग जो आहे तो अभंग आहे नामदेवरायचा आणि आज योग चांगला आहे आज नामदेवरायांचा समाधी सोहळा आहे लक्षात आलं का नाही नामदेवरायाचा समाधी सोहळा असल्यामुळे जाणीवपूर्वक मागणी आणि त्याच पद्धतीनं नामदेवरायाचे जीवन या दोन्हीची सांगड घालणारा हा अभंग आहे लक्षात आलं का नाही म्हणून उद्या सावता महाराजांचा समाधी सोहळा
उद्या एकत्रित आहे का उद्या हे दोन्ही? उद्या कालच आहे ना, बरोबर आहे का नाही? मग नामदेवरायचा पुण्य समाधी सोहळा बी ह्याच्यातच आहे, दोन्ही हे दोन्ही एकच आहे, बरोबर आहे का नाही? मला वाटतं यावर्षी तिथीचा क्षय होऊन उद्याच आहे दोन्ही बी, म्हणजे नामदेवराय आणि सावता महाराजांचा, बरोबर आहे का नाही? मग आज आपण त्या निमित्तानं उपस्थित आहात म्हणून आज आपण अभंग हा सेवेकरता निवडलाय. नामदेवराय या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या परमात्म्याकडे सेवेची मागणी मागतात. कशाची मागणी मागतात? सेवेची मागणी मागतात. कसं आहे? सेवा अनेक आहे, सेवा नाही तर असं नाही. संप्रदायानं 4च गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे. पहिली गोष्ट भाव, दुसरी गोष्ट श्रद्धा, तिसरी गोष्ट विश्वास आणि चौथी गोष्ट सेवा. संप्रदाय सेवेचा संप्रदाय. संप्रदायात तुम्ही किती विद्वान आहेत याला किंमत दिली जाते. तुम्ही कीर्तनकार किती चांगले आहेत याला किंमत नाही. कीर्तनाला तसं तर नंबर 2चा दर्जा दिलेला आहे. किती नंबरचा दर्जा? नंबर 2चा. नंबर 1चा दर्जा सेवेला दिलेला आहे. कशाला दिलेला आहे? सेवेला. कारण भजन ही संप्रदायातली प्रमुख साधन आहे. संप्रदायात भजनाशिवाय कशालाच किंमत दिलेली जात नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोर पण काय थोर पण जाळावे ते संप्रदायात किंमत कशाला? भजनाला. कशाला किंमत आहे? ओ कशाला किंमत आहे? बबन महाराज भजन भजन. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. आणि भजन शब्दाचा अर्थ म्हणजे तालास्वरात म्हणणं म्हणजे भजन नाही. लक्ष द्यायला का? भजन शब्दाचा मूळ अर्थ काय होतो? भज नावाच्या धातूपासून भजन शब्द तयार होतो. अण्णा मूळ धातूच आहे भज नावाचा, आणि भज नावाच्या धातूपासून भजन शब्द तयार झाला. आणि भज नावाचा मूळ धातूचा अर्थच आहे भज सेवायाम, म्हणजे सेवा करणे अर्थाचं द्योतन करणारा धातू भज. म्हणून व्याकरणकारांनी स्पष्ट केले हनुमंतराव काय? भज्यते अनेन यत्तद भजनम, म्हणजे ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव आहे भजन. विढाल. म्हणून भक्ती शब्द बी त्याच अर्थाचा आहे. भक्ती नाम सेवा. भक्ती म्हणजे काय? सेवा करणे. मग सेवेचे अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकार जरी सेवेचे असले तरी संप्रदायात देवासाठी सगळ्यात मोलाची काय असेल तर सेवा आहे. मोलाची काय आहे? बोला की सेवा आहे. बरोबर आहे का नाही? सेवेशिवाय कोण विचारित नाही तुम्हाला. तुमचा अभ्यास किती यापेक्षा तुमची सेवा किती याला किंमत दिली जाते. कशाला किंमत दिली जाते? सेवेला किंमत दिली जाते. बरोबर आहे का नाही? महत्वाची मोलाची जर काय असेल तर ती सेवा महत्वाची. आणि देव बी मोजायचा असेल तर भक्तीची या मापे मोजितो आनंदा, इतरारे तत्वतान मोजावे, इतरारे तत्वतान मोजावे. भक्तीची या मापे मोजितो आनंदा, इतरारे तत्वतान मोजावे, इतरारे तत्वतान मोजावे. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वतान मोजवे. देव मोजायचा तर भक्तीनं, सेवेनं. भक्ती म्हणजे सेवा. देव कशानं मोजायचा? सेवेनं मोजायचा. देवाचं मोजमाप करताना पैसा लागत नाही. देव तुमची सेवा किती झाली ही बघ. आता भरत महाराजाचा पकवा जेवढा गोड लागतो, सेवा किती झाली बघा ना. सेवेला किंमत आहे ना. बरोबर आहे? सेवा आत्ताशी आम्हाला कुठंतरी बघून महाराज सारखी माणसं आत्ताशी म्हणायलेत बरं बोलायले म्हणून. आत्ताशी आत्ता जवळजवळ आता 15च्या 17-18 वर्ष झाला असेल. कारण त्याच्यात तप झाल्याशिवाय, तप होणं म्हणजे सेवा होणं.
काय होणं? सेवा होणं. बरोबर आहे की नाही? मग त्या अक्षराची, त्या अभंगाची, त्या साधनेची भजन करून करून भजती ना, भजती राहतोय ना, भजून 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 एकदा का ती मुरलं की गोड लागत. एखादा म्हणेन मला डायरेक्टच महाराज व्हायचं, तुझ्या बापाची पेन नाही, डायरेक्ट जमणार नाही. मी पुस्तकं पाठ करतो, तू ज्ञानेश्वरी पाठ कर. सेवा झाल्याशिवाय तुला तिथं किंमत नाही. लक्षात आलं का नाही? एखाद्याला पक्वादातले बोल भरत आणण्यापेक्षा जास्त येत असतील एखाद्याला, कुणाला, पण त्याची सेवा जर नसेल तर ती गोड लागत नाही. काय लागत नाही? गोड लागत नाही. आता आमचा कधी कधी विषय होतो, एखाद्या अरे भारी बोलतोय, कुणी का असताना फलाना किंवा भारी महाराज बोलायला लागलं, चांगलं बोलतंय पण गोड लागत नाही. कसं लागत नाही? गाणं बी काय लागत नाही, कधी कधी गोड लागत नाही. त्या गाण्याची, त्या अक्षराची, रागाची सेवा झाली की ती आपोआप गोड लागते. म्हणजे सेवा झाली की मेवा मिळतो. मग सेवेचे अनेक प्रकार आहेत. नामस्मरण करणं ही सुद्धा एक सेवाच आहे. सेवा त्यावडी उच्चारावी नाम, देवाचं नाव घेणं ही सुद्धा काय? सेवाच आहे. बरोबर आहे? आणि ही सुद्धा सेवाच आहे. मग नामदेवरायजी सेवेची मागणी मागतात, कारण संप्रदायात सेवा घडली तर मेवा. बाकीच्या गोष्टीला कोणी विचारतो तुमची? बरोबर आहे का नाही? सेवेला किंमत दिली असल्यामुळं नामदेवरायाच्या पुढे देवानं अनेक गोष्टी ठेवलेल्या. बरोबर आहे का नाही? ते देऊ का, ते देऊ का, पण कधी नाही आग्रह केलाच नाही. ज्या वेळेला नामदेवरायाची देवाची चर्चा सुरू झाली त्यावेळेला नामदेवरायाच्या पुढे देवानं रिद्धी सिद्धी सारखी आटम टाकली होती. लक्षात यायला लागले का नाही? रिद्धी सिद्धी सारखी आटम टाकले होते. पण रिद्धी सिद्धी सारखे जरी आटम टाकले तरी नामदेवराय संत त्याच्यात कधी अडकले नाही. उलट देवाला संतांनी बळजबरीनं सांगितले, देवा आम्हाला रिद्धी सिद्धी द्यायला लागलास, काय कत समजायला सामाला, लेकर समजायला सामाला. एके चाळविले रिद्धी सिद्धी वारी, तैसा मी भिकारी नोहे देवा, तैसा मी भिकारी नोहे देवा. एके चाळविले रिद्धी सिद्धी वारी, तैसा मी भिकारी नोहे देवा, तैसा मी भिकारी. सिद्धीवरी कुणाला रिद्धी दिलीस, कुणाला सिद्धी दिलीस, तैसा मी भिकारी नोहे देवा. नीट लक्ष द्या माझ्याकडे. मी काही भिकारी नाही. मला का ती बारका उपमन्यू समजायलास? हा, मला का ती प्रल्हाद समजायलास? बारके लेकरे समजायला. ज्ञानोबराची ओवे. ज्ञानोबराय म्हणतात, तया श्री शंभूची प्रसन्नता, लाही जे कीर उपमन्यूची अर्था, काय क्षीराब्दी दूध भाता देई जे चिना. मागा दूध दे म्हणतली यासाठी, श्रीलच महाराज श्रीलच मागा दूध दे म्हणतली यासाठी, आघविया क्षीराब्दीची करून या वाटी, उपमन्या पुढे दुर्जेटी ठेविली जैशी. वाटीवर दुधाच्या मोबाडल्यात त्याला दुधाचा सागर देऊन खुश केलं का नाही? खुश केलं का नाही? केलं. तसलं समजू नको आम्हाला. भिकारी समजायला लागला सामाला तू. रिद्धी सिद्धी सुखे हानी तल्या लाता. रिद्धी सिद्धीला आम्ही लाता मारणारी माणसे. कशाची रिद्धी कशाची सिद्धी? आमच्या दारात चलत त्या आम्हाला मधी घ्या म्हणून. कळायला लागलंय का नाही? हा, देवानं सांगितलं मग रिद्धी सिद्धी नको का? म्हणले अजिबात नाही. बरं मग घर लिहून देऊ का? डायरेक्ट घरच लिहून देऊ का? कधी कधी अशी जर निबर माणसं असली, सप्त्यात असली की निबर माणसं असतात ना सप्त्यात. आमचा जुना परिचय, ही निबर माणसं आहेत ना. एखादा महाराज म्हणला मला 50,000 लागते, अहो 40 घ्या. नाही 50 लिहून घेता का? घर लिहून घेता? असली दंडीला असतात की काही. बरोबर आहे का नाही सांगा? अशी म्हणतात ना. आमच्या इथं एक सोपान काका नावाचा, लिहून घेता का म्हणते. लिहून घेता का घर? देवाने तेच मांडलं नामदेवरायला. लिहून देऊ का घर? देवाचं घर कोणतं? देवाचं घर कोणतं? हा वैकुंठ म्हणे. नको बरं म्हणे वैकुंठ नको. वैकुंठीचा वास आहे तया सुखाला, नको वैकुंठीचा वास आहे तया सुखाला. अद्भुत हारस कथा काळी नामाचा, कथा काळी नामाचा, या वैष्णवाचा
इच्छा करी या विश्वाच्या घरी प्रेम सुख इच्छा शाबास वा नारळी सप्ताह असल्याने वाटायला लागलं की मंदिरातच पण वाटायलंय का नाही माणसं नुसते अर्ध्या बटाट्याने बघायला तर आज वेगळंच वाजायलंय वेगळंच कीर्तन आहे म्हणायले लक्षात आलं आणि पवन महाराजांनी मी चाल वेगळीच काढली का नाही आज सांगा बरं वस्तात भेटल्या माणसाला सुचत आहे बी हो सवत असल्याशिवाय नटून नांदत नसती लक्ष द्यायला लागलंय का नाही ध्यानात ठेवा वैकुंठाबद्दल बोलायलास का नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश काय वैकुंठ वैकुंठ बोलायला देवा वैकुंठा जाओ काय करावे फुगेचे वैसावे मौन रूप फुगेचे वैसावे काय करावे लिहून घ्या हे असलं वैकुंठात नाही लिहा बघा इकडे लक्ष द्या नको वैकुंठीचा वास का नको वैकुंठ म्हणले आहे तया सुखा तिथं आहे पण तिथं 5 वर्ष झालं की खुर्ची खाली करावं लागते काय जनावराची ओवीच आहे की काय येऊ लागत ती माघारी जाती पुण्यक्षया देवते पुण्यक्षया देवते पुण्यक्षया अधोगती पुण्यक्षया अधोगती मग तया पुण्याची पावटी सरे मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे आणि येऊ लागते माघारे मृत्यू आणि त्याला हे तुकोबराचा आधार आहे काय तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती म्हणजे पुण्य संपलं की वैकुंठ सोडून द्यावं लागते मग काय तुझं नाम देव बराय म्हणले वैकुंठ कोपट जुनाट झोपडी आणि त्या कोपटात काय करायचं बसून तिथं काही हालचाल नाही तिथं भजन नाही कीर्तन नाही बर लावा लावा बी करता येत नाही तिथं काय तिथं ती तरी पाहिजे ना कमीत कमी कुचाकुची असली म्हणजे तरी माणसं बरी कारण टिंगल टवाळी दुसऱ्याची निंदा जी निंदा नावाचा आटमच एवढा सुंदर आहे त्याची एवढी चव जगात कशालाच नाही लय चवीच आहे ना लय चव बाजरीची भाकर असावा मिरच्याचा ठेसा असावा आणि अजून खाण्याचं कसं कळत खाण्याचं लगे तापलेलं दूध लागत आहे म्हण परत तुझ्यासारखं दिसायलंय काम हे रांगड काम दिसायला लागलंय लक्षात आलं आणि मग माणूस जसं मसाड हिरवळीला लागल्यावर जसं काय मैत जशी ताणून तसं माणूस मोसम धरते का नाही तरी धरते का नाही तरी गरम भाकर तापलेलं दूध आणि तोंडी लावाय त्याचा माणूस मोसम धरते का नाही धरीत बोला की धरते का नाही धरीत माणूस मोसमला गाडी लागते आणि मग जसं माणूस मोसम धरतय ना तसं इथं जो आनंद आहे तो आनंद वैकुंठात आहे का तरी आहे का वैकुंठात हा आनंदच नाही कुठं बी गेला तरीही माझ्या वैकुंठात नाही कारण ती कोपट आहे ती काय जुनाट झोपडी ती हाडाहाडी आमच्या जीवनात ठेवू नको वैकुंठाबद्दल बी देवा बोलू नको आम्हाला नाही तर नामदेवराला पायरीला राहायची गरज नव्हती ना देव म्हणले असते नामदेवराने इच्छा केली असती तर वैकुंठात जागा दिली असती ना पायरीला काय लक्ष द्यायला लागले का नाही नामदेवरायला ज्यावेळेला विचारलं काय किंवा तुम्हाला पायरीच का काय शाण्या माणसाची लक्षणं असते
नामदेवरायांनी जाहीर केलं, देवा अनेक वारकरी तुझ्या दर्शनाला येणार, बरोबर आहे का नाही? कोण कुणाच्या रूपाने येऊन कोण कुणाच्या रूपाने, बरोबर आहे का नाही? ती येणार आणि ती माझ्यावर पाय देणार. वरी संत हिरे पाय देती वरी संत पाय देती वरी संत बोला बरोबर महाराज. रामा म्हणे पायरीचे चिरे, रामा म्हणे पायरीचे चिरे, पायरीचे चिरे, रामा पायरीचे चिरे, वरी चिंत हिरे नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देते. आणि काय त्या वैकुंठात संत नाही, तिथं काही भजन नाही, तिथं कीर्तन नाही. काय वैकुंठात? वैकुंठात काहीच नाही. तुम्हाला वैकुंठाचं वर्णन भागवतात आलेलं माहिती का? वैकुंठात झोप लागत नाही, तहान लागत नाही, भूक लागत नाही, रात्र नाही, दिवस नाही, नुसतं बघत राहायचं. मग ते प्रमाणावून घ्या ना तुम्ही अन्न महाराज, प्रमाणावून घ्या ना. वैकुंठात जाऊन काय बा करावे? उग्याची बायसावे मौन रूप, बोलता बी येत नाही. शानी शानी बोलत येत, आपल्याला बोल देत नाही. आता वैकुंठात तुकोबर आहेत, देव आहेत, बरोबर आहे का नाही? ती सगळी नारद आहे, ही देव ती वैकुंठातच आहेत ना. माझा तुकोबर आहे, नारद ही ती आपल्याला कोण बोल देते? शानी बोलायला परसर बोल देतात का? हा जसं ती गप्प बसवायचं, आपलं आपलं गप्प बसून राहावं लागतंय. माणसं कदरून जातात ना, कदरत नाहीत का सांगा? वैकुंठात काही मजा नाही. हा जो आनंद आहे ना, हा रस भक्तीचा, हा भक्तीचा रस म्हणा, दुसरीकडं नाही. हा सुख तोहाला स्वर्गी नाही, हा सुख तोहाला स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. चहा सांगू नाही, ती फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. काय बोर वाटायला लागले, जर खनकायला काही अडचण नाही ना, काय नाही. कुठून आलत? विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. खरंच आहे महाराज, चाल खरंच आहे. नाही अहो भजनी आली तुम्ही महिनाभर घरी बसवायचं, मनानं दुखणं काढते, मनानच कंबरच गेलं ना, हात गेलं, एकदा का घसा ताणून आरडले, मोकळं वाटायला लागलं. वाटत नाही का नाही सांगा? वाट बऱ्याच भजनेली भजन नाही म्हणून कोरोना झालता, कोरोना कळायला लागलंय का? आणि बऱ्याच भजनांनी माळा काढून अंडे हाणले कोरोनात बी, बरोबर आहे का नाही? कळायला लागलंय बोलणं माझं. मुद्दा एवढाच आहे की वैकुंठात काय आहे तिथं उगा मजा नाही. देवा आमच्या पुढं बाकी काही मांडू नको. देवानं एकच सांगितलं, म्हणजे एक काम करू, तुम्हाला डायरेक्ट उच्च पद देऊन टाकतो. म्हणले कोणतं? ब्रह्मदेवाची पदवीच तुम्हाला देऊन टाकतो. ए येड्या म्हणले, ब्रह्मादिक दुःखाची शिराई, ब्रह्मादिक दुःखाची शिराई, ब्रह्मादिक
ब्रह्मादिक पद दिलं तर तिथं दुःख आहे. तिथं काय आहे? बोला तिथं काय आहे? दुःख आहे. वैकुंठावर जावं तर तिथं मौन आहे, गप बसावं लागतंय, काही बोलायचं नाही, हालचाल नाही, काय नाही काय नाही. आणि मग देवा ही बाकीचे कुटाने नामदेवरायला देवानं विचारलं, मग एक सांगा, हे घ्या नको, ती घ्या नको, हे घ्या नको, म्हणजे सगळंच नको, नेमकी अपेक्षा कशाची? चरण सेवा अखंडित चरण सेवा, फक्त चरण सेवा. बोला पहिले आपलं बरोबर आहे का नाही? आमच्यात आमचं काही असो, तुम्हाला उघडं वाटलं का? आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्हाला काय मागं बघायची गरज नाही, पुढं बघायचं. हा बघा, इकडे लक्ष द्या. काय नाही, ही नको ती नको ही नको, मग नेमकं पाहिजे काय ही तरी सांगा. त्यावेळेला नामदेवरायांनी जाहीर केलं आणि भाषा चकारात्मक वापरली. कसली वापरली? चकारात्मक. जिथं चकार आला जातो, चकार कशासाठी? अन्याची व्यावृत्ती, त्याचं नाव चकार. चकार आला की बाकीच्याची व्यावृत्ती केली जाते, पुन्हा तिथं विषय नाही. मग आता पहिल्या शब्दात चकार वापरला. काय? हेची. हे नाही, हे म्हणलं की त्याचं काय नसतं, ही घ्या, हे बरं, नाही नाही, हेच पाहिजे, हेच, दुसरं काय नको. हेची देवा पै मागत, हेच देवाला मागतोय. काय? चरण सेवा अखंडित. मागायला आलो नाहीच, पण जर तुझी इच्छा असेल द्यायची, मनसी काही मागा, हेच देगा पांडुरंगा. काय? चरण सेवा अखंड. असं काही मागायला चालूय आणि मला पाहिजेच आहे असं काय नाही, असं काय नाही बाबा. एवढे दिले पाहिजे ते असं काय नाही. जी दिले ती द्यायचे असले तर बघा, नाही तर देऊ नका. तुम्हाला शब्द सांगतो तुकोबारायचे, देशील तरी पाहे पांडुरंगा. द्याच नाही,
बघा बुवा, तुमच्या आकारानं कसं करायचंय ती माझी काय मी काही पहिली गोष्ट मागायला आलेलो नाही, बरोबर आहे का नाही? मागायला चाललो नाही ना, मग कसं करायचं? काय नाही, तुमच्या आकारानं बघा, तुमच्या हिशोबानं. माझं नाही सांगायलो, तिथला सांगायलो, आपलं ठरलेलं आहे. हा, हे ध्यानात ठेवा. हा, मी भरत महाराजाचं बोलायलो, माझं नाही. बघा तुमच्या आकारानं काय, बरोबर आहे का नाही? विनोद सोडून द्या. बघा ना तुम्ही शब्द लक्ष द्या. मागणे ते एक तुझं प्रती आहे. मागायला नाही, मागा 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 लावलंस माझ्या माग म्हणून बघ बाबा तुझ्या पद्धतीनं देशील तरी पहा. माणसं म्हणतात ना, पहा तुमच्या आकारानं, तसं देशील तरी पाहे पांडुरंगा. पण लईच जर तगाता लावला असेल तर चकारात्मक हेच पाहिजे, दुसरं नाही. हेची देवा पै माग. काय? पहिल्या चरणात पहिली मागणी केली, चरण सेवा अखंडित. कशाची सेवा मागितली? कशाची सेवा मागितली? पायाची, बरोबर आहे का नाही? पायाची सेवा मागितली ना, कारण पाय अति महत्वाचा आटम आहे. पाय कसे महत्वाचा आटम आहे ना, बरोबर आहे की नाही? अहो, कौरव पांडवाचं युद्ध होतं, कौरव पांडवाचं युद्ध, आणि अर्जुन आला पहिल्यांदा, दुर्योधन आला. कोण आला? दुर्योधन आला. आला, देवाशी झोपलेली होती, आला तीच कुठं बसला? कुठं? उशाला दुर्योधन. आणि अर्जुन आला, तिकडे बघितलं, पायापाशी बसला. देव झोपेतून उठली, अर्जुना कवा आलास? मागून दुर्योधन म्हणला, त्याच्या आधी 1.5 तास मी आलेलो. देवा आपल्याला लक्ष द्यावा जरा, मी 1.5 तास आलेलो. नाही म्हणले, 1.5 तास आलास म्हणले, हो माझं लक्षच नाही. अहंकारा पाही तू डोक्याजवळ बसलास ना. अर्जुन पायाजवळ बसला, म्हणजे पायाजवळ माणूस असलं त्याच्याकडे जरा लवकर लक्ष जातंय का नाही सांगा? त्याच्यामुळे जरा हिशेबानं विठ्ठल थोडी पायाजवळ राहणं म्हणजे थोडी लवचिकता, बाकी काय नाही. मला एक जण म्हणला परवा दिवशी, उगच म्हणला, काही नसते, झाडाखाली झाड वाढत नसते. उगच काही माणसं उगच आमच्या गुरुजी संग जायचो कीर्तनाला मी, काही नसतंय, झाडाखाली झाड वाढत नसते. पण एक ध्यानात ठेवायचं, झाडाखाली झाड वाढत नाही मला बी कळते, नका का वाढना, पण मोठ्या झाडाखाली राहायचं, ऊन लागत नाही. कळायला लागले का नाही? मोठ्या झाडाखाली राहायचं, सावली नका, ऊन नका का, मी म्हणतोय वाढाना, उन्हाची झपके बसत नाही. सध्या ऊन जास्त पडलेलं आहे, त्याच्यामुळे झाड मोठं बघून चालायचं. लक्षात यायला लागलंय का नाही? कमी जास्त चलत असते, झपकी बसत नाहीत अधून मधून, उन्हाची झपकी आहेत. झाड मोठं असलं माणसं नादी लागत नाहीत. आपला मुद्दा पाय. काय तुकोबरायन जाहीर केलं, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेच एक तुम्हा मागतो मी दातारा, हेच मागतो की तुमचे पाय आमच्या चित्तात असावे. इकडे बी तेच चरण सेवा अखंडित. अखंडपणानं देवा तुझी सेवा घडावी. ओ नीट ऐका सगळ्यांनी, मागत असताना देवाकडे एवढंच मागायचं, देवा तुम्ही सुखी राहा, तुम्ही खुशाल राहा, कारण तुम्ही सुखी असलात की जग सुखी असणार. कळायला लागले का नाही? तुम्ही सुखी असलात की जग सुखी असणार आहे. आपण देवाकडे मागत बसायचं नाही. कशाला मागत बसायचं सांगा बरं? देव सुखी, जग सुखी आहे, मुख्य मालक सुखी आहे ना. त्याच्यामुळं फक्त पाय. तुम्हाला एक कथा सांगतो छोटीशी. काय झालं, भगवान कृष्ण परमात्मा एवढ्या बायका, पण उठलं की मुखात काय? मुखात नाव कुणाचं? राधा. मुखात नाव कुणाचं? राधे. एवढी रुक्मिणी बायको, अष्ट नायिका, पण उठलं की देवानं राधे 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 सारखं कुणाचं जप? राधेच. रुक्मिणीने विचार केला, कोण्या तरी बाईला सहन होईलच का? रुक्मिणीच काय घेऊन बसला? चला, सहन होत असतील कसल्या गोष्टी?
हे, तीच म्हणाल सण व्हायच्यात का गोष्टीत काय हिनं ठरविलं एकदा हिला अक्कल घडवायची कुणाला बरं कशासाठी बोलायलो हुकी नाही आली पायासाठी बोलायलो कशासाठी बोलायलो चरण पायासाठी बोलायलो चरण सेवा ह्यासाठी बोलायलो एके दिवशी राधा रुक्मिणी देवापाशी आली आणि पाय दाबीत बसली मग एक जणांना लिहिले ना कुणीतरी आयुष्यभर रुक्मिणी देवाची बायको म्हणून राहिली पण लोकांनी कधीच रुक्मिणीचं नाव जोडलं नाही लोकांनी नाव जोडलं राधेच रुक्मिणी कृष्ण नाहीत राधा कृष्ण लग्नाची नव्हती ती विठ्ठल ध्यानात बसायला का आता बघा कशात चाललंय हा पायासाठी चाललंय मग रुक्मिणी एकच अन्न ठरविलं काय रुक्मिणी म्हणली राधेला एकदा अक्कल घडवायची देवापाशी बसली देवा पाय दाबीत देवा म्हणले काय माझी अशी इच्छा झाली काय एकदा राधेला चहा प्या बोलव कुणाला दिलीप दाजी कुणाला राधेला चहा प्या बोलव इच्छा कुणाची कुणाची रुक्मिणीची सरळ झाली घेऊ इच्छा झाली ना बरं आता खरंच सांगायचं लबाड बोलायचं नाही ही वरून वरून असेल का मधून असेल ह्याच्या पाठीमाग गेम असते लक्षात यायला लागलंय का नाही राजकारण खेळी म्हणते त्याला खेळी कळलं लागलंय का नाही खेळी असते ती खेळी आणि मग हिनं एकच ठरविलेलं काय जरा जाम बाजूला सांगतो जरा सुटायला 9 असल्यामुळं सुट जिथं उजड नाच तिथं उजड नाच काही असं काही नाही असं काही आला बी पाऊस तरी बी आता काही टेन्शन नाही काही नाही आहे का काही काय हा मग तीच म्हणाल जाम बांधून घेतो एकदा कुठून आलत हा चहा कुणाला घ्यायचा का नाही का कुणाला राधेला चहा प्या बोलवा कोण म्हणली रुक्मिणी देव म्हणले दिवस कुंकुम उजाडला असं हो माझी इच्छा एकदा चहा पाजावा तुम्ही सारखा जप करतात म्हणजे काही बाई चिल्लर नसेल ठीक आहे राधेला निमंत्रण दिलं भगवान म्हणले आपण घरी थांबण्यात मजा तसल्या टायमिंगला शेण्यानं घरी थांबायचं भांडणात लागले तर आपण तिथं नव्हतो आम्ही काय मला काही त्याच्यातलं असं शेण्यानं रान मोकळं करायचं असते लक्षात यायला लागले का भगवान निघून गेले भगवान निघून गेल्याच्या नंतर राधेला घरी बोलवलं प्लॅन कट रचलेला बोलून घ्यायची हिची एकदा बोंड जिरवायची काय करायचं गरम दूध बघितलं असलं गरम आणलं उकळतं दूध ग्लास भर आणलं तीच राधेच्या हातात घ्या 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 दूध तसलं उकळतं दूध राधेनं घेणं तीच तोंडाला लावणं गटा 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 का पिऊन टाकणं काहीच नाही हो नाही ना चू नाही आता नीट ऐका इकडं धरला मोसम धरला आता खाली बसून टाळ वाजविल्यावर एवढा आहे म्हणले उभा राहून किती मोसम धरला बघा विचार करा तुम्ही आणि उभा राहून म्हणल्यावर कसला असन पाटांतर भिंती बी उगच नाही ना आता काहीतरी गेलेला असन गुडघे बिडगे त्याच्यामुळं नाही तर खाली बसून टाळ वाजवतोय म्हणलं माणूस भजनाच्या नादातला असला पाहिजे उगच आहे का काय आता गुडघ्याने साथ सोडल्यावर काय करतोय माणूस सांगा आला लक्षात आता हा बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या आता मोसम धरलाय सगळ्यांनी आता काय नाही अर्ध्या बटाट्याने बघायलेत निसते आता कुठून आलं दूध पिऊन टाकलं गटा गटा पिऊन टाकलं राधा निघून गेली रुक्मिणी टेन्शन मध्ये हो नाही ना छू नाही येऊ का हो या राधा भगवान आले झोपले पाय दाबायला रुक्मिणी बसली तीच देवाच्या पायाला एवढाली फोड कसं चाललंय पायासाठी चाललंय चरण सेवा अखंडित ना पायासाठी चाललंय चुपी चुपीतच म्हणली भगवान म्हणले काय कुठं पराक्रम गाजवाय गेलतात बिगर चपलाची फोड आले पायाला येडे पराक्रम तुझा आहे म्हणले काय माझं काय मी कुठं तुम्हाला बिगर चपलाची जा म्हणले काय राधा आलती का हो दूध हो दिलं माहिती मला बी कळलं नाही एवढं उकळतं दूध पाडलं राधेला काहीच झालं नाही अगं इकडं परिणाम झाले म्हणले कसं कस काय झालं म्हणले राधेच्या चित्तात कायम माझे पाय असतात लक्षात आलं का राधेच्या चित्तात माझे काय असतात पाय असतात त्याच्यामुळं डोक्याची सेवा नाही
सेवा पायाची. पायाची सेवा कशाची? पायाची. चरण म्हणजे पाय. बरोबर आहे का नाही? असली काय आहे का तुमच्याकडे प्रमाण? असली ही एवढी मोठी पैशाची मालकीन कोण? लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी पैशाची मालकीन असली. कुठं कुठं? पाय लक्ष्मीचा हाती, पाय लक्ष्मीचा हाती, लक्ष्मीचा हाती, पाय लक्ष्मीचा हाती. आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी. शाबास वा. मोठं सप्त चालू असले वाटायला लागलं का नाही सांगा. अहो तुम्हाला ओवी सांगतो पूर्णच. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडूनी पांडवा. एवढी लक्ष्मी देवाची बाय, पण ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पाय लक्ष्मीचे हाती. कुणाच्या हाती? हा, लक्ष्मीच्या हातात पाय. देवाने विचारलं बाकी बाकी काही न ग, मला तुमचे पाय महत्वाचे. पण ह्याच्या पुढे जाऊन बोलतो. कसलं बी एखाद्या संग भांडणं झाले, काय बी हो, कसलं बी कुठाना काय भानगड जे असेल ते असेल, काही बी झालं समजा चुकलं माझ्या. आता मी समजा 10 मिनिटं लेट आलो, काही जास्त आलो नाही, तासभर बी मी लेट आलो, आणि ह्या का तुमचे कसला बी कुठाना मिटतो का नाही मिटत? कसं वाटायला? कसं वाटायला आता? हा तेच म्हणायला कसं वाटायला लागलं. नम्र झाला होता, नम्र झाला होता, लंगुटी लावून बेजार असते कधी कधी. चट्या मुडपू डाव हाणून जाते. हाणते का नाही डाव सांगा? तालमीतली माणसं आहेत ना. वा सुंदर. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनाता. काय बी घडू द्या, हवा का आता मी तुमचे पाय धरतो. बाबा माणूस पाय धरले हो काय म्हणते? दुसरा म्हणतो त्याला, आर त्याला तू काही बोललास का नाही? लई बोललो येड्या, त्याला काय कमी बोललो? माझ्या मनासारखं झालं नाही काय? अरे कुठं ना असला गाडला, एकदा हाता काढून काढायला पाहिजे होता. एकदा अवलाद हाणायला सारखी अवलाद आहे, लय हाणाय पाहिजे. येड्या काठी घेऊन गेलो, बोक्षितच होतो. पण त्यानं काय केले? काय धरले त्यानं? पाय धरले. आता पाय धरल्यावर माणूस म्हणतय जाऊ आता काय, शेवटी ती शरण आला होता. काय झाला होता? त्यानं काय धरले? पाय धरले. माझ्या जेव्हा पाय धरले, पायाला चांगली वेगळी किंमत आहे. डोक्यापेक्षा हातापेक्षा किंमत कशाला? पायाला किंमत आहे. म्हणून नामदेवराने आग्रह केला, देवा बाकी कैस तू म्हणशील हे देऊ कान ते देऊ कान, इकडं बघान तिकडं बघान, मुक्ती देऊ कान मोक्ष देऊ कान वैकुंठ देऊ कान, काही नाही हो, मला तुझ्या पायाजवळ राहू दे. कुठं राहू दे? पायाजवळ राहू दे. शरण सेवा अखंडित. आता त्यातला एक शब्द महत्वाचा आहे ना, अखंडित हा शब्द. काय महत्वाचा दाजी? अखंडित म्हणजे सेवाच दे, पण हे सप्ता होस्त नाही. अखंडित. हा बरेच जण माणसं मुसंदी धरतात, पण आता उद्या 24 तारखेपासून काय निघालं? श्रावण निघालं. हा चांगली मोठी आंघोळ करणं, उपास धरणं, महादेवाची पूजा करणं, हे करणं, आणि काल पुस्तक खातेत. आकाड चालू म्हणतात. काय चालू? आकाड चालू म्हणतात. बरोबर आहे का नाही? हा काय उपयोग आहे त्या पूजेचा? हे उगत तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्हाला बरं वाटतंय, नाही ते काही खरं नाही. तुम्हाला
ओके कसे मी सांगितले लय मीच कर नाही तर मी बोल वाटत नाही मला नाही तर लयच काय महाराज लाख रुपयाची पंगत घाला आणि पंगत घालून जेवढं पुण्य मिळतंय ना 90 बी हाणली तरी लिहून जाते त्याची काही नाही काय उपयोग नसते त्याचा काय उपयोग नसते इकडे करायचं आणि इकडे भरायचं काही उपयोग नसते त्याचा उगाच सांगायसारखं नसते उग सप्ते बिप्ते करायचे असते आपल्याला म्हणून सांगत नाही मी लक्षात आलं का नाही कारण माळ कार्यात तेवढी धमक नाही ना आता बरोबर आहे का नाही एवढी कुठं सगळ्याचा आधार घ्यावा लागतोय आपल्याला बी नाही तर त्याचा काही उपयोग नसते उग बघा इकडे लक्ष द्या सेवा कुणाची सेवा कुणाची नामदेवरायाने आग्रह कशाची सेवेचा केला पायाच्या कारण पायाजवळ बसलं की सगळ्या गोष्टी लेवलला येऊन जातात म्हणून हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडी त्यातला अखंडित हा शब्द महत्वाची अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण बरोबर आहे का नाही अखंडपणानं तुझ्या पायाची सेवा चरणाची सेवा घडावी कारण चरण सेवा अति महत्वाची सेवा असल्यामुळे नाहीतरी सेवाच केली हनुमंतरायांनी सुद्धा कुणी दास्यत्व निकट मननी देखिले राम चरण मननी देखिले राम चरण देखिले राम चरण मननी देखिले राम चरण दास्यत्व निकट हनुमंत केले दास्यत्व निकट हनुमंत पै केले दास्यत्व निकट हनुमंत पै केले मननी देखिले राम चरण मननी देखिले राम चरण देखिले राम चरण मननी देखिले राम चरण दास्यत्व निकट हनुमंते पै केले परिणाम म्हणून देखिले रामचरण चरण महत्वाचे आहेत ना सेवा केली आणि काय मिळविले चरण मिळविले चरण हा चरण मिळाले पाहिजे सेवा मिळाली पाहिजे मग मला सांगा काही न मागता जीवदान मिळालं का नाही मिळालं जटायूला बोला जटायूला मिळालं का नाही मिळालं जीवदान काही मागितलं का नाही आणि ही येडा कोण मनची बिभीषण शहाणा तरी तो महामूर्ख झाला तरी तो महामूर्ख झाला तरी तो महामूर्ख तरी तो महामूर्ख झाला तरी तो महामूर्ख झाला पाहिजे होतं त्याला शहाणा मूर्ख म्हणलंच नसतं शहाणाच होता पण त्याने एकच म्हणायला पाहिजे होतं काय द्यावा बस तुमची वेट झाली तुमच्या पायाजवळ ठेवा कुठं ठेवा पायाजवळ ठेवा पायाजवळ ठेवा म्हणला होता ती कोण ते वालीचा भाऊ कोण सुग्री वाली ही भांडणं देवानं मिटून एक जणाची खुटा उपटून सगळा एक जणाचं बरं केलं का नाही केलं देवानं बोला ना केलं का नाही केलं ती काय म्हणला होता काय नाही मला तुमच्या त्याला मारून ह्याला राज्य दिलं का नाही दिलं बोला की दिलं का नाही दिलं काय म्हणला होता ती मला तुमच्या पायाजवळ चरणावर ठेवा त्याच्यामुळे एकच ध्यानात ठेवायचं कधी बी काय नाही हे बघा महाराज आम्हाला तुमच्या चरणाशी जागा द्या कुठं जागा द्या चरणाला जागा द्या एवढं हे येडं गेलं शरण मूर्ख विभीषण तुझा आला शरण पण येड्यानं लंका राज्य दान मागितले कालच आम्ही एक वाचलं रामाशी शरण गेला तो रामची नाही झाला मूर्ख सर्व मूर्ख म्हणती त्याशी अनुसरला नाही देवाशी सगळं मिळविलं येड्यानं देव मिळाला त्या टायमिंगला लंका मागून घेतली त्यानं म्हणाय पाहिजे होतं काय नाही तुमच्या चरणाजवळ पायाजवळ ठेवा एवढं बी म्हणला असता मागायची गरजच नव्हती देवानं लंका त्याला दिली असती कारण त्याच्याच भावाची होती खरंय का खोटंय बोला ना काही गरज होती का त्याला काय नाही महत्वाची पाय सेवेत सेवा पाय सेवा चरण सेवा आणि त्याच्यात शब्द पुन्हा अखंडित आता अखंडितपणानं नामदेवरायाला देवाच्या पायाची काय पाहिजे सेवा
आता अखंडित ना, वारी टू वारी नाही ना, वारी टू वारी थोडीच आहे ही. कशी सेवा पाहिजे? कायम. आता कायम स्वरूपी सेवा पाहिजे म्हणल्यावर पायाजवळच राहावं लागेल का नाही? म्हणले देवानं सांगितलं ना मग काही अडचण नाही पायाजवळ तुला ठेवायला, पण एक काम करावं लागेल. काय? मी कुठे, देव कुठे? पंढरपूरला. तुला भीतच राहावं लागेल. मग तुम्हाला काय हरकत नाही. वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, दुसरं काय काम नाही बरं माणूस काय बस 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 आता तुम्ही इथं असल्याशिवाय गाडी मोसम धरी नाही बाकी काय नाही. हा तर बघा इकडे लक्ष द्या. इच्छा काय व्यक्त केली एकच वास द्यावा पंढरीचा. आता बऱ्याच जणांचे वास शब्दाचे अनेक अर्थ केले जातात.
जो आपल्याकडं ह्याचा वास घेतला का त्याचा वास घेतला का ही वास नाही. वास शब्दाचा अर्थ वास्तव्य. काय आहे? वास्तव्य. आम्हाला कायम स्वरूपी वास्तव्य कुठलं द्या. पायाचं झालं ना, आता पंढरीचं आलंय. ते विषय संपला का? आता एक चरण संपलं, दुसरं चरण सुरू झालं ना. आता लक्षात आलं का नाही? आता ती एकच धरून बसले. आता ह्या काही तुम्ही नसल्यामुळे असं व्हायला लागलं. इथं बसा खाली. इथं हा बघा, नीट बसायचं. हा बघा इकडे माझ्याकडे. आता ते पहिलं चरण सेवा संपला. आता पहिलं चरण. आता आलंय पंढरपुरावर. कसे वास शब्दाचा अर्थ वास्तव्य. आम्हाला कायम स्वरूपी कुठं वास्तव्य पाहिजे? पंढरपुरात. कारण पंढरपुरात देव आहे आणि आम्हाला सेवा अखंडित पाहिजे ना. चरण सेवा अखंडित. त्याच्यामुळे वास द्यावा पंढरीचा, पंढरपूरला वास्तव्य. आता एकच मिनिट ताईट बसा, ढिले अंगण कळत नाही, जरा नीट बसा. पंढरपुरात वास्तव्य मागितलं. पंढरपूर काही चिल्लर वाटायला. नुसतं पंढरपूरला चाललो जरी म्हणलं तरी मोक्ष मिळतो. धरिता पंढरीची वाट, नाही संकट मुक्तीचे, नाही संकट मुक्तीचे, नाही संकट मुक्तीचे. नीट ऐका आता पंढरपूर, नीट ऐका. धरिता पंढरीची वाट, नाही संकट मुक्तीचे. मुक्तीचं व्यक्तीचं काय तिथं जमत नाही. पंढरपूरच का मागितलं? हा, नामदेवानं वैकुंठ मागाय पाहिजे होतं, आळंदी मागाय पाहिजे होतं, असलं का मागितलं नाही? नामदेवरायला माहिती इकडं तिकडं जाण्यापेक्षा मॉल आहे. इथं का हाय? मॉल आहे. सगळ्या गोष्टी एका जागेवरती. उद्या दुसरीकडे जाण्यापेक्षा हिथंच बरं आहे ना. हा, इथं काय कमी आहे? हे असलं वजनदार आहे महाराज. नुसतं पंढरपूर डोळ्यानं बी बघितलं, नुसतं असं नसतं बघायचं, वाकरीच्या वड्यावर उभा राहायचं, का पंढरपूर आहे म्हणायचं. असं जरी म्हणलं ना, अवघीच पापे गेली निरंतरी, अवघीच पापे गेली निरंतरी, वैकुंठ पंढरी देखली. पंढरपूर मागा येडे नाहीत ना. पंढरपुरात बघण्याची बिलं निघते. कशाची बिलं निघते? नुसती बघण्याची बिलं, डोळ्यानं पाहण्याची बिलं निघते. पंढरपूर जर डोळ्यानं पाहिलं तर अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील. पंढरपूर नुसतं पंढरपूर ना, तिथे चंद्रभागा आणि अवघीच तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखली, चंद्रभागा डोळा देखली, चंद्रभागा डोळा देखली. नुसती चंद्रभागा जरी डोळ्यानं बघितली, आंघोळ केल्यावर वेगळं बिल निघत आहे. आंघोळ केल्यावरचं बिल वेगळं आहे. नुसतं ही डोळ्यानं जरी चंद्रभागा बघितली ना, तू या केलंस का? चंद्रभागा डोळ्यानं जरी बघितली तरी बी जगातल्या सगळ्या तीर्थाला आंघोळ केल्याचं पुण्य मिळेल. म्हणजे तुम्ही सांगायला म्हणले नाही नाही, आयसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण, आयसी पंढरी म्हणजे ध्याती. लक्षात म्हणजे तिथं जगात काय होतंय, ही काही माणसं हरिद्वारला, ऋषिकेशला, काशीला, त्र्यंबकेश्वरला, त्रिवेणी संगमाला आंघोळीला जातात की हो? बोला की जातात का नाही? जातात ना. तुम्ही गेलते का? काय करते, इकडे जी पाप झालेला असते तिकडे जाऊन धुवून येते. आता आपली गोष्ट वेगळी, आपण वार करीत, पण मोठमोठे नेते जातात का नाही? समजा आपण आपलं काय पंढरपूरला गेलं तरी मी भागत आहे, आपलं काही तिकडे जायची गरज नाही आपल्याला. पण आता हे काही नेते लोक, श्रीमंत लोक इकडं आपलं पाप निघून तिथं धुतेत. मग मी काय म्हणतोय, आपण एखादं भांड पाण्यात धुतलं, आपलं भांड स्वच्छ, आपण हात धुतले पाण्यात, हात स्वच्छ झाले पण पाणी खराब झालं का नाही झालं? पाणी खराब. मग आता मला सांगा,
ही माणसं दलिंद्र अवलादीची पापी अवलादी तिथं जाणार आंघोळ्या करणार आपलं पाप त्याच्या टाकलं मग गंगा मलिन होणार का नाही होणार होणार मग त्या गंगेला पवित्र होण्यासाठी चंद्रभागेला ध्यानात बसलं का नाही बसलं आता त्याच्यामुळं पंढरपुरातली जी चंद्रभागा आहे चंद्रभागा तिला नुसतं डोळ्यानं बघितलं जगातल्या सगळ्या तीर्थाची आंघोळ त्याच्यामुळे पंढरपूरचं वास्तव्य मागतील नामदेवराय उग येडी नाहीत ना नामदेवराय आता लक्ष द्या पुंडलिकाचं मंदिर आहे कुठं पंढरपुरात अवघिया संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखील नुसतं उमार पुंडलिकाला बघितलं बी कुणाला पुंडलिकाला जगातल्या सगळ्यात संतांचे दर्शन घेतल्याचं पुण्य कसं वाटायला आता खरे का खोटे सांगा हे प्रमाण सहित सांगायला लागलोय की मी आता पुढचं ऐका ह्याच्या पुढचं ऐका माणसाली नाद एक आहे हे चंद्रभागा बघून आणि पुंडलिकाला बघून घेण्यापेक्षा मंदिराकडे जाऊ की कुठं जाऊ मंदिराकडे जाऊ की मुख्य महाद्वारापर्यंत गर्दीतून माणूस एकादशीच्या दिवशी जातय का कुठं जातय माणसाला कुठं जा माणूस मागूनच निघत दुसरीकडं हे मागचा दरवाजा आहे असू द्या मागचा पाहता रवळाची वाट तीर्थ घडली 360 तीर्थ घडली 360 तीर्थ घडली 360 पाहता देवळाची वाट तीर्थ घडली 360 शॉट हाणला की बरोबर आहे का नाही सांगा पाहता देऊळाची पाट 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 आणि तीर्थे घडती 360 वाट बघितली की मुक्ती ना मग पहिलं झालं की वाट बघितली की मुक्ती वाट लावली की नरक कळायला लागलं का नाही मंदिराची पाट जरी बघितली तीर्थे घडती 360 कैला नादच मुख दर्शनच घेऊ की काय घेऊ मुख दर्शन मग मुख दर्शन घ्या गेलो अशी बघते ती गर्दीतून देव दिसतो का तोंडच दिसत नाही नुसती पाय दिसत बरं महाराज म्हणले असू द्या तू का म्हणे त्याचे देखिले पाय नुसते पाय जरी बघितले मग दुःख जाय सर्व तिचे पाय बी बघितले तरी दुःख जाते आणि डायरेक्ट त्याचं दर्शन झाले होतं तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया ही सगळी ओरिजिनल बिल पंढरपुरात निघत असल्यामुळे नामदेवराय म्हणले इकडे तिकडे कुठं जाण्यापेक्षा एक खट्यात सगळं इथं मिळायला लागलंय की बरोबर आहे नुसतं वरी जरी बघितलं तरी मोक्ष मिळतोय ना तो का म्हणे मोक्ष देखिता कळस कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा हे सगळं कुठं होतंय पंढरपुरात तुम्हाला दुसरं सांगतो ह्याच्या जोडीचं दुसरं सांगतो उठा उठी अभिमान जाय स्थळ कोण ते या पंढरीशी घडे खडा पाझर रोकडे सगळं इथं भेट पंढरीशी लोका पाया पडे जन वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या त्याच्यामुळे वास द्यावा पंढरीचा पंढरपूरचं वास्तव्य द्यावा वा कुठं दुसरीकडे काय आहे पंढरपुरात काय झालं का पंढरपुरात ना पंढरपुरात तर द्या पण अधून मधून आषाढीला कार्तिकीला सदा संग हरिदासाच्या साधू संतांच्या संगतीत ठेवा तशी उगा मजा नाही खरं ना महाराज माणसं बोला असले तर बरं नाही तर का पैसे का खातात नुसते आहे नाही माणसं पैसे करायला पण काय पैसे बी माणसं बी महत्वाचीच आहेत ना थोडीफार
कामापुरते तर फायजीत लई नसले तरी माती पुरते तरी नाही भजने मेला बऱ्यापैकी माणसं आले एवढं म्हणून माणसं हऱ्याच्या मातीला बी कुत्र नव्हतं जवळ बी कुत्र नव्हतं मातीला बी एवढं तरी म्हणून आहे ना लोकांनी तेवढे पार तरी कमवायचे बरोबर आहे का नाही मग आता सदा संघ हरिदासाचा संघ आम्हाला घडला पाहिजे आणि वास्तव्य कुठं पाहिजे पंढरपुरात म्हणले आता एवढ्या चांगल्या कुळात ह्यांना जन्म घालावा लागला पंढरपूर घडावा पायास यावा ह्यांना कुळ चांगलं बघून कोणत्या कुळात घालावा कोणत्या जाती जन्माला घालावा देव टेन्शन मध्ये तीच नामदेव म्हणले तुझी सेवा जर घडत असेल तर जन्म हो का भलते याती जन्म हो का भलते याती जन्म हो का भलते याती जन्म हो भलते हरि बिना चुके हरि भक्ती वास द्यावा पंढरीचा झोपीचा वानवळा नाही अजून काय होय हाय का झोपेचा माणसं अजून झोपाळलीत का होय अवघ एकाला दुसरी जांभळी नाही तर जांभळी बी नाही चला हा जांभळे आहे का काय हाय जांभळ्या जांभळ्या पण झोप नाही जांभळ्या असा नका पण झोप नाही बरोबर आहे का नाही आता सांग जांभळ्या दिवसभर कामाने यायला कीर्तन थोडं यायला लागल्या बघा इकडे लक्ष द्या आता जन्म हो का भलते याती नामदेवराय म्हणतात ते एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही कोणत्या बी जाती जन्म असू आम्हाला काय गरज नाही आज तुला वाटन की या जाती जन्म घातला आणि त्या जाती जन्म घातला म्हणजे भजन कीर्तन उग हे बंद करत काय की नाही 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 कुठली बी जात असू ती परी मी न चुकी हरिभक्ती मी हरिभक्ती चुकू देणार नाही ज्ञानोबराची ओवी सांगतो त्याला एकदम जुळती मिळती ओवी सांगतो ज्ञानोबरी कोणी भक्ती असली ज्ञानेश्वरीची तर ज्ञानोबराय म्हणतात इथं तुकोबराय काय नामदेव काय म्हणतात जन्म हो का भलते त्याला ज्ञानोबराय महाराज असं म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये काय भलती या जाती जन्मावे भजी जे का विरोधावे परी भक्त का वैरिया व्हावे माझी एक तुकडा सांगतो पुढचा जरा आठवला म्हणून वरी देहाचे निनावे पशुचीही लाभू एखाद्या वेळेला पशुवाधिक येऊनी प्राप्त झाली तरी हरकत नाही पण तुझी सेवा कळायला लागले का नाही हा नाही तर जातीला काय किंमत आहे हा मारुतीरायाची जात कोणती होती वानराची माकडाची जात महाराजाची ओवीची येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंते मनावया कनिष्ठ आईसा पापिष्ट कोण आहे उत्तम त्यायाती देवा शरणानन्य गती देवा शरणानन्य गती देवा शरण अनन्य गती ज्या जाती देवाला शरण गेल्या कोणत्या जाती उत्तम ज्या जाती देवाला शरण गेल्या त्याच्यामुळे देवा तुझं भजन जर घडत असेल तर कोणत्या बी जातीत काही हरकत नाही जन्म हो का भलते याती परी मी न चुके हरी भक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा खरं म्हणजे
10-15 मिनिटं उशीर झाला. वातावरण पावसाचं असल्यामुळं सब कार्यक्रम मध्ये घेण्यात आला, बरोबर आहे की नाही. तरी बी काही जाणवलं नाही, काही नाही. बऱ्याच दिवसापूर्वी ही सगळी मंडळी ओम महाराजांच्या ठिकाणी मला भेटले आहेत, कुठल्या तरी गावाला इथं का व्हाय ना, भेटले, भेटून सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीनं कार्यक्रम आहे. आणि जवळजवळ 6-7 महिने झाला असेल तारीख घेऊन, बरोबर. 8 महिने, बरोबर आहे का नाही. बरोबर, वर्ष तर वर्ष कसं होईल वर्ष, मग आधीच दिली होती काय. मग 11 महिने म्हणा ना, मी 11 महिने मान्य करतो, पण वर्ष कसं होईल, बरोबर आहे का नाही. वाढू द्या, जाऊ द्या, काय वाढलं तर वाढू द्या, थोडस वाढू द्या, थोडं वाढू द्या. हा काय अडचण आहे, वाढलं तर वाढू द्या, थोडस वाढू द्या, थोडस. नाही खोट बोलायचं, हे ध्यानात ठेवायचं. लक्षात आलं का नाही. आता बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडं. म्हणून 11 माणसं अशी असली की माणसाचं मन बी भरत आहे. लय कुचकी आवला दी कधी कधी नुसती मारक्या मशिवणी बघत राहणार, अशी बघत राहणार. कीर्तनाला अशी माणसं लागतात, प्रसन्न चित्तानं मोकळी माणसं, बरोबर आहे का नाही. म्हणून आज आरणगावला येण्याचा पहिलाच आमचा योग आहे, बरोबर आहे का नाही. पहिल्यांदाच भरत महाराज बी पहिल्यांदाच म्हणे, मला वाटलं परत आलता का की नाही. माझा बी पहिलाच योग, भरत अण्णाचा बी पहिलाच योग. पण आम्ही आलो, पण वेळ 10-15 मिनिटं झाला, पण शिन राहिला का. शिन राहिले वाटायला लागले का नाही. जीव होईन ती होईन आज, बरोबर आहे का नाही. म्हणून शेवीचा योग आला. नाही होय, नाही होय, घासा घास नाही होय, मनीत का व्हाय ना, यावं लागले ते, बरोबर आहे का नाही. आणि ओम महाराजांचं आमचं जवळचे स्नेहाचे संबंध असल्यामुळं त्यांच्या गावात त्यांनी फोन केला की बाबा तुम्हाला एवढं करावं लागतंय. आता नाही म्हणता आलं नाही, बरोबर आहे का नाही. कसं असतंय, आपल्या पार्टीतल्या माणसाला नाही म्हणायचं नसतं, आपल्या पार्टीतल्या माणसाला. म्हणून आपण सगळी मंडळी, खडकची मंडळी, सगळी मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्याला मनापासून मी धन्यवाद देतो. आमचे दिलीपदाजी पवार तेही उपस्थित आहेत. हे अजून अन्य गावाची मंडळी सगळेजण उपस्थित आहेत. तुम्हालाही धन्यवाद देतो, तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देतो. तुम्ही गावातलेच, हा मग काय अडचण आहे, सगळं गावातलीच आहेत म्हणलं काय नाही. पावसा पाण्याने बाहेरची टाळीत जरा. सरपंच म्हणून काय अडचण नाही. सरपंच म्हणल्यावर जातीनं लक्ष घाली जा जरा ह्याच्यात सप्त्यात. काय का नाही वारी करते, वारी तेव्हा का पंढरपूरचं सांगितलं की आता त्या बघा. करायचं आता, चला. काय तुमची कमी पडली का तुम्हाला. नाही दिली नाही का कोणी तुम्हाला. माझी तुमची राहिली का पंगत सांगा. नाही राहत नाही. देव कोण्या बी अंगानं कुणाकून बी करून घेतोय, तसं काही नसतंय ती, बरोबर आहे का नाही. परमार्थ कोण्या तरी का अंगानं घडावा, बरोबर आहे का. कोणत्या का अंगानं परमार्थ घडणं ही गोष्ट महत्वाची. मग तुम्ही सगळ्यांनी जातीनं लक्ष घालून परमार्थ साधना, नामसाधना, परमार्थ कसा वाढेल या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी, बरोबर आहे का नाही. बाकी कमी जास्त काही चलल, पण परमार्थ परमार्थाच्या सारखा झाला पाहिजे. जात पात धर्म राजकारण ह्या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहून परमार्थ करणं ही गोष्ट अति महत्वाची असेल. म्हणून आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. काही चुकलं असलं का माया वटीत टाका, मी असा गुंडाळून नेतो सरपंच, असा मी माझ्या संस्थेच्या पलीकडे झटकितो मी, मला नेहून काय करायचंय ते तरी सांगा. काही चुकलं असलं माफ करा. पेटी वाजवे आमच्या ताई, त्यांना धन्यवाद. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. अण्णा तुम्ही माझ्या संग आलात, तुम्हालाही मनापासून मी धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याच्या चरणी दंडवत करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम. काही चुकलं असलं पुन्हा माफी असावी आपल्या चरणी. आता हातापाया पडून मी तुम्हाला माफ नसलं करायचं, तुम्हाला काय करायचं करा. तसं बी काही एवढं सरपंच असली भाषा कधी कधी वापरावं लागते ना. काय इलाज आहे का, काय आता काय पर्याय आहे का, आणि मग उघडच आहे का, काय कसं वाटायला लागलं. बरं वाटायला म्हणायचं, दुसरं बोलायचं नाही, बरं वाटायला म्हणायचं. लक्षात आलं. आता लक्ष द्या आपलं. हे बघा कीर्तनाचं काही का व्हायना, पण असं एरी बी बोलू जा, मला आपलं येत जाईन जात गप्पा हाणायला ह्याला माणसाला बरं वाटतंय की व्हाय. आता काय आमचा 3 दिवस झाला आम्ही इथूनच जातो की इथून जाणं येणं. काल बी इथूनच गेलो, परवा बी इथून, उद्या बी इकडेच जायचंय की कुठतरी. ते बरोबर म्हणजे इकडे रस्ता बऱ्यापैकी इकडूनच असतो. बैठक असावं, चहा पाणी, रस्त्याच्या घरावाल्यांनी जरा संपर्क साधा माझ्याशी, म्हणजे बसा उठाय बरं राहतंय, बाकी काय आहे दुसरं.
का आता असं करायचं आम्हाला कळय ना आपलं मला कीर्तन आहे मला कीर्तन आहे देवा बस आता याच्यापेक्षा काही नको ए कमलापती नमामने कमलापती नमामने कमलापती नमामने कमलापती नमामने कमलापती चिद्यावे पुडती हे चिद्यावे पुडती असं द्यावा पंढरीला वासुदेवा पंढरीचा हे पुडती वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा हे सदा संत हरिदासात हरिदासात हरिदास सदा सदा